न्यूमरॉलॉजी म्हणजे काय त्याच्याविषयी पहिल्यांदा बोलूया. आणि तो इथं आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जायचं लांबचा प्रवास आहे. परंतु कोणताही सब्जेक्ट त्याच्यावर मास्टरी निर्माण करायची असेल, प्रभुत्व हवं असेल, तर फाउंडेशन एकदम मजबूत हवं. ओके, म्हणजेच ओके. बेसिक कन्सेप्ट विषय चांगले पाहिजे तुमचे. त्या दृष्टीनं आपण बेसिक्सवर खूप काम करू. आणि कशा पद्धतीनं न्यूमरॉलॉजी आपल्याला समजून घेऊन इझिली अप्लाय करता येईल लाईफमध्ये, स्वतःच्या, आपल्या कुटुंबियांच्या आणि आपल्या क्लायंट्सच्या. त्या दृष्टीने आपण शिकणार आहोत. कसं सोपं शिकता येईल आणि निवांत आपलं हसत खेळत शिकता येईल अशा पद्धतीने आपण करू. ओके, ठीक आहे. मग आपण तर सगळ्यात सुरुवातीला बोलूया की न्यूमरॉलॉजी काय आहे. माझ्याविषयी पण मी इंट्रोडक्शन देतो, पण आता जसं की मेन आता आपल्याला एक एक तासात बरंच काही कव्हर करायचं, तर मी त्याच्यावर जास्त टाइम न स्पेंड करता मी पुढे जातो. ऑफकोर्स माझ्याविषयी तुम्हाला माहिती आहे आणि जास्तीत जास्त जणांनी सोशल मीडियावर मला बघितलं असेल किंवा इकडे आलं असेल. परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक मी व्यवस्थित स्लाइड बनवली. न्यूमरोलॉजी मध्ये तुमचा कोच या दृष्टिकोनातून जेवढं गरजेचं आहे तेवढं त्याच्यातून सांगितलेलं आहे. चालेल, तर सुरुवात करूया आपण. कोण कोण आहेत? अजित सर आहेत, वैभव आहेत, वैभव, पुन्हा कोण आहेत? दिप्पू आहेत, एक्सट्राझिया, ओके, मनाली मॅडम आहे, सर. ओके, तुम्ही आता शक्यतो व्हिडिओ चालू करा म्हणजे मला कळेल कुणाला काय म्हणायचं. की कोण लहान मुलं आहे त्या भिंतीच्या आड, का कोण मध्यमवयीन आहे, का एकदम कोण सिनियर आहे, काहीच कळत नाही इथं. ओले, सो पहिलं तर इंटरॅक्टिव्ह सगळं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आपल्याला जायचंय. राईट. त्यामुळे जेवढं तुम्ही इन्वॉल्ड असाल तेवढं तुम्हाला समजेल चांगलं. आणि ते ऍक्च्युअल यूज होईल. म्हणजे आत्ताचा वेळ तुमचा करणे लागेल. आत्ताच्या एफर्ट्समुळे तुम्हाला एक करिअर ऑप्शन निर्माण होऊ शकेल, जो सध्याच्या करिअर ऑप्शन इतकाच मजबूत ऑप्शन निर्माण होऊ शकेल. हा एक महत्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा हा आहे की जो कमीत कमी लेवलला सांगतो मी, की तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि आयुष्याविषयी तुम्हाला संपूर्ण क्लॅरिटी मिळेल. डिसिजन मेकिंग तुमचं टॉप लेवलला जाईल. आणि ज्याचं डिसिजन मेकिंग तिथं चांगलं तेवढा लक फॅक्टर त्याचा मजबूत आहे. असं आहे. आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण तुम्ही गाईड करू शकाल जर तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग झाले. ठीक आहे, चालेल, सुरुवात करू. स्क्रीन शेअर करतो. बरं, ठीक आहे. तर पहिल्यांदा हे हिंदीतला जे प्रेझेंटेशन आहे ते मी बंद करतो. हिंदीमध्ये पण आपला कोर्स असतो, इंग्लिशमध्ये पण असतो, मराठीमध्ये पण असतो. बरं, चालेल. हा, तर आता तुमच्या समोर दिसतंय की आता आपण एक एम्ब्रॉयडरी कोर्स करतोय. तो फ्री आहे सर्वांसाठी. आणि मी शिकवणार आहे कसं महाराज. हा एकदम फाउंडेशनचा कोर्स असणार आहे. फाउंडेशनच सगळ्यात जास्त नाही, म्हणजे तुम्ही किती चांगलं प्रिडिक्शन कराल ते डिपेंड करेल. म्हणजे अगदी 90% डिपेंड करेल की तुमचं फाउंडेशनल नॉलेज आपलं किती मजबूत आहे, बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे. आणि पुन्हा 10% डिपेंड करेल की तुम्ही किती चांगले अप्लाय. जर ते बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तर पुढे ते अप्लाय करण्याचा काही प्रश्नच येत नाही, ते जमणारच नाही. ओके, सो मी पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग करून घेईन आणि त्यानंतर ते अप्लाय कसे करायचे असतात त्याची काय उदाहरणं, काय तुम्हाला डेमोज पण देईन. Okay? अशा पद्धतीने तुम्ही मग ह्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकाल की न्यूमरॉलॉजी वापरायची कशी आपल्या. ठीक.
तर माझ्याविषयी थोडक्यात माहिती आहे तुम्हाला सध्याच्या एवढी गरजेचं आहे की मी एक शिक्षक म्हणून तर काम करतोय जवळपास मी माझ्या कॉलेजच्या काळापासून अतिशय म्हणजे लहान वयापासून शिक्षक म्हणून काम करतोय वेगवेगळ्या स्तरावर आणि मी म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणून पण काम करतो जे साधक असतात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मी करतो. तर मग एकाच वेळेस बऱ्याच वेगळ्या क्षेत्रांमध्ये मी ऍक्टिव्ह आहे. ओके. आणि सध्या तुम्ही इंस्टाग्रामवर मला मेल बघू शकता. मराठी पण आहे आणि हिंदीचं पण आपलं हँडल आहे, इंग्लिश पण आहे. इंग्लिश पण इतक्या लोकांच्या नजरेत अजून आले नाही, तर जवळपास 200 रील्स आहेत. परंतु मराठी आणि हिंदीमध्ये आपल्याला म्हणजे भरपूर चांगला रीच आहे आणि करोडो व्ह्यूज या दोन भाषेमध्ये आहेत. आता या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे, तर काय हे बघा. तर अंकशास्त्र म्हणजे काय ते शिकायचं आहे, ते कसं काम करतं, न मूलांक कसा काढायचा असतो, बरोबर. आणि त्या त्या अंकाचे काय गुणधर्म आहेत आणि मग त्याच्या बेसवर मग प्रत्येक अंकासाठी मग काय लकी डेट्स कोणत्या, डेज कोणत्या लकी, त्याचे लकी कलर्स, म्हणजे करिअरची निवड कशी करायची किंवा रेमेडीज कोणत्या सांगायच्या त्यांच्यासाठी, असं सगळं आपण त्याच्यामध्ये सांगतो. ओके. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ऍप्लिकेशन कसं करायचं, म्हणजे पण हे खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. ओके. पण आपण काय याच्यात बनणार की ह्यात काय पाठ नाही करायचं, सिंपल ते शिकून घ्यायचं, त्यातला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्यानंतर मग तो कितीतरी लेवलला आपण अप्लाय करू शकतो इझिली, आणि त्याच्यामुळे आपण ऍक्युरेट प्रिडिक्शन्स पण करू शकतो ते आपण सांगतो. मग याच्यात तर एक मुद्दा काय की हे अंकशास्त्र म्हणजे आहे काय, बरोबर. आपण त्याच्यापासून सुरुवात आपण करूया एकदम ग्राउंड झिरो पासून, ठीक आहे. मग बघा, आता आता अंक जे आहेत त्यांच्यात काय एक तर प्रत्येक अंकाची एनर्जी आहे, त्याचं एक स्वतःचं व्हायब्रेशन आणि त्यानुसार त्याचे मॅनिफेस्टेशन होतात, म्हणजे त्यानुसार त्याचे दैनंदिन जीवनात परिणाम होत असतात आणि त्याच्याच बेसवर घटना घडत असतात. ठीक आहे. मग ते आपण समजून घ्या की प्रत्येक अंकाचे अर्थ काय आहेत. ओके. जन्मतारखेच्या बेसवर मग आपली पर्सनॅलिटी कशी ठरते, करिअर कसं ठरतं हे, आणि मग आपण ते आपल्यासाठी लकी अंक कोणते आहेत ते जर आपल्याला कळलं तर मग ते आपण रिपीट करू शकतो आपल्या लाईफमध्ये, आपलं जीवन सुधारू शकतो. Okay? मग हे कोणत्या बेसिसवर आहे, तर एक प्रसिद्ध फिजिक्स मधला शास्त्रज्ञ होऊन गेला, खूपच मोठा शास्त्रज्ञ आहे हा. तर याचं जे काम आहे ते बीएससी एमएससी लेवलला जास्त शिकायला मिळतं, त्यामुळे तुम्ही नाव ऐकलं असेल असं काही नाही, 12वी पर्यंत याचं नाव येत नाही जास्त. तर फाईनमननी काय सांगितलं की हे निसर्ग म्हणजे कसं आहे की बुद्धिबळाचा खेळासारखं आहे की निसर्गाचे नियम आपल्याला माहिती आहेत, पण समजा असं दोन बुद्धिबळाचे खेळाडू आहेत आणि आपण त्यांचा खेळ बघण्याची आपल्याला परमिशन दिली आहे, ते म्हणजे खेळ आपण बघू शकतोय, फक्त ते खेळाडू आपल्याला नियम काय सांगणार नाही, ते आपल्याला काहीच स्वतःहून सांगणार नाही. पण त्यांनी सांगितलं की तू पाहिजे तर इथं थांब, खेळ बघ, खेळाचे नियम मग तुला तुला समजून जातो. मग तशा प्रकारचं आहे की आपण ऑब्झर्व करायचं या निसर्गाला, त्यातून या निसर्गाचे नियम आपल्याला कळतात आणि ते नियम मग सगळीकडेच चालतात, रिपीट होतात या निसर्गामध्ये, आणि एकदा ते नियम कळले की मग आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, कल्याणासाठी त्या नियमांचा वापर करू शकतो. ओके. तर हे याच्या मागे म्हणजे बेसिक थिंकिंग ते असं आहे बरं. ठीक आहे. मग एखाद्याला प्रश्न पडू शकतो की न्यूमरॉलॉजीवर हे काम करते कशावर, म्हणजे न्यूमरॉलॉजीमुळे कशावरून रिझल्ट तुम्हाला मिळतील, तर किंवा जे प्रेडिक्शन्स येतात तर ते कशावरून ऍक्युरेट असू शकतील, किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून कसं काय तुम्ही त्यांना गायडन्स देऊ शकणार, लॉजिक काय याच्या मागचं ते आपण सांगतो. तर मग तुम्ही बघा, ओके, आता मी याच्याकडे येतोय एकच नाही. एक एक युनिव्हर्सल भाषा असतात, युनिव्हर्सल लँग्वेज आपण म्हणतो की ज्या सगळ्यांना समजतात, जसं की आहे संगीताची भाषा, म्युझिकल लँग्वेज. मग
तुम्हाला एखादं गाणं किंवा एखादं वाद्य असेल, ते कोणतं आहे काय कळलं कळत, त्याचा आवाज ऐकल्यानंतर, ते म्युझिकल साऊंड ट्रॅक ऐकल्यानंतर आपलं जे मन आहे, आपलं शरीर त्या म्युझिकला रिस्पॉन्ड करतं. ठीक? किंवा आपण पायाने असं टॅप करायला लागतो, ताल धरतो. म्युझिक ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, जी सगळ्यांनाच कळतं. म्हणजे तुम्ही म्युझिक शिकला असाल नसाल, पण ते काय आहे साधारण हे कळतं, ते अपील होतं. तसंच देहबोली, बॉडी लँग्वेज, जगभरात आपण समजा आपल्याला समोरच्याची भाषा येत असेल नसेल, परंतु त्याची जी देहबोली आहे त्याच्यावरून त्याला काय म्हणायचं आहे, कोणत्या भावना त्याच्या मनात आहेत ते आपण समजू शकतो. कारण जवळपास जगभरात सगळीकडे ते सारखंच असतं, देहबोली. ओके. ज्या मौखिक भाषा आहेत त्या वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या, परंतु देहबोली ही एक युनिव्हर्सल लँग्वेज. किंवा हाताचे जे इशारे आहेत ते पण बऱ्यापैकी युनिव्हर्सल आहे. ओके. किंवा जे चेहऱ्यावरचे हावभाव आहे, जसं की रागावलेला चेहरा मग आपल्या देशात असो, नाहीतर युरोपमध्ये असो, नाहीतर अमेरिकेत असो, साधारण एक एक्सप्रेशन एकाच प्रकारचं असतं. ओके. सो मग चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बऱ्यापैकी युनिव्हर्सल आहेत. मग ह्या सगळ्या सार्वत्रिक भाषा आहेत, वैश्विक भाषा आहेत. तसं आकड्यांची भाषा, भूमितीची भाषा सुद्धा युनिव्हर्सल अशी आहे, म्हणजे युनिव्हर्सल लँग्वेज. त्यामुळं न्यूमरॉलॉजी आपण जगभर वापरू शकतो, कुठल्याही व्यक्तीसाठी वापरू शकतो आणि त्याचे अर्थ तेच निघतात. ठीक आहे. प्रेडिक्शन्स एकदम सिमिलरच. ठीक आहे. हा एक मुद्दा आला. त्यानंतर मग हे न्यूमरॉलॉजी एकतर मग हे ह्या बेसिसवर प्रेडिक्शन करतं की सगळ्या जगाला आकड्यांची भाषा कळते, अंकांची भाषा कळते म्हणून. आणि पुन्हा सायकल्स, हे सगळं जे जग आहे, जग असो, माणसाचं आयुष्य असो, कसं होतं ते एकाच चक्रामध्ये चालतं. ते ठराविक ठराविक 30 चक्र असतात नाही का असं. मग कोणतं कोणतं, जसं संख्यांचं चक्र आहे, 1 ते 10, सॉरी 1 ते 9 हे एक चक्र आहे. पुन्हा 10 म्हणजे काय, 10 म्हणजे 1 अधिक 0 पुन्हा एकच झालं. 11 म्हणजे 1 अधिक 1 2, 11 हे दोनचं अजून एक रूप आहे. ओके. 20 हे अजून एक रूप झालं, दोनचं रूप आहे, दोन ह्या अंकाचं रूप. 29 म्हणजे पुन्हा 2 2 11, पुन्हा ते बोनस येतं, सिंगल डिजिट टोटल काढलं. सो हे सगळे काय, दोन हे झालं मूळ रूप. आणि बाकी सगळे जे येत आहेत ना, 20 येतोय, 29 येतोय, 38 येतोय, बरंच काय काय येईल. ओके. 47 येईल, असं सगळं येत राहील. ही सगळी दोनची रूपं आहेत. ओके. तसं 3 4 किती आहे, समजा 3 आहे, 3 नंतर 12, 12 हे 3चं अजून एक रूप आहे, 21 हे 3च अजून एक रूप आहे, 30 हे 3चं एक रूप आहे. तो सांगण्याचं तात्पर्य काय, तेच तेच रिपीट होतं, 1 ते 9 पर्यंत फक्त फ्रेश आहे. तिथून पुढे सगळं सगळं तेच तेच आहे. ओके. तेच ते आणि तेच ते. म्हणजे पाडगावकरांची कविता आहे. पण बरोबर आहे, कवी असो नाहीतर शास्त्रज्ञ असो, कोण असो, या आयुष्यात जे चालतं ते सगळ्यांना दिसतंच की तेच ते असतं. मग आपल्याला हे लक्षात येतं की आयुष्यामध्ये फिक्स पॅटर्न्स आहेत. मग त्या पॅटर्न्सला जर आपण समजून घेतलं, तर मग भविष्यात कुठले पॅटर्न येणार आहेत ते आपण सांगू शकतो. मग आपण जर संधी येणार असतील तर त्यांच्यासाठी तयार राहू शकतो, फायदा घेण्यासाठी. जर संकट येणार असतील तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहू शकतो. किंवा आपल्याला जास्तीत जास्त जे लकी जातात नंबर्स, त्यांचा सारखा सारखा वापर करून जास्त लकी बनू शकतो. आपल्या आयुष्यात कमी एफर्ट्स मध्ये जास्त आउटकम मिळू शकतो. ओके. सो हे सगळं म्हणजे काय असेल, यश असेल, पैसा, प्रसिद्धी, सगळ्या पद्धतीने आपण सक्सेसफुल. सो हे सायकल्स लक्षात घ्यायचे असतात. मग सायकल्स ही निसर्गात सगळीकडे आहेत, ऋतूंचं चक्र आहे, महिन्यांचं चक्र आहे, पुन्हा पुन्हा तेच तेच महिने. असं नाही की डिसेंबर नंतर आपण म्हणतो आता अरे 12 महिने तेच तेच सारखे काय, 13वा 14वा 15वा महिना जरा नवीन काढा काहीतरी, असं नसतं. तेच ते. ओके. कारण हे विश्व एकाच पद्धतीनं चालतं, तेव्हा नवीन आणण्यात काही पॉईंट असतो. ओके. कारण विश्व तर पुन्हा पुन्हा त्याच चक्रावर चालतं. तसं दिवस रात्रीचं चक्र आहे, दिवसानंतर रात्र येणार आहे, रात्रीनंतर दिवस येणार आहे, आपल्याला माहिती असतं. मग अशी कितीतरी चक्र आपल्या आयुष्यात असतात. ओके. मग मला कसं एकदम सोपं सुटसुटीत असं निवांत ठेवायचं आहे, तर मग सोपे उदाहरणं देतोय. तसं मी फिजिक्सचं जेई ऍडव्हान्स दिलेलं आहे, किंवा
मी केमिकल इंजिनिअरिंगचा विषय बरेच वर्ष शिकवलेले आहेत कॉलेजवर, पण तसं खूप कॉम्प्लेक्स मध्ये जाता येईल, पण त्याची गरज नाही. आणि आपल्याला कसं की तो मुद्दा आहे ना, तो चांगल्या पद्धतीनं समजला तेवढी उदाहरणं पुरेशी आहे. त्यामुळं मी याच्यामध्ये जास्त किचकट उदाहरणं देण्याचं टाळतो, नाही तर सायकल्स मध्ये इतर उदाहरणं अशी देत आहेत. ओके. त्यातल्या त्यात तसं एक उदाहरण हे आहे जलचक्र आहे. जलचक्र तरी सोपं उदाहरण आहे तुलनेनं. ओके. किंवा जसं आपल्या शरीराचं पण एक चक्र असतं, दर 24 तासांनी जवळपास सेम सेम घटना होत असतात आपल्या शरीरामध्ये. ओके. तर त्याला आपण म्हणतो आपलं बायोलॉजिकल क्लॉक किंवा ते बायोरिदम म्हणतो. हं? हे तेच तेच असतं. ठीक आहे. सो हे सायकल्स आहे. मग आता आणि तुम्ही बघा की साधारण एकसारखं हे पॅटर्न चालतात हे बघा इथं. मी थोडस एनलार्ज करतो म्हणजे तुम्हाला दिसेल की म्हणजे कोणतीही गोष्ट आहे ना ती ह्या सगळ्या स्टेजेस मधनच जाते आणि तेव्हा त्याचं एक चक्र पूर्ण होतं. म्हणजे कोणतीही नवीन गोष्टीवर सुरुवात होते, म्हणजे याचा आता सुरुवात कोणत्या अंकाने दिसतं आपल्याला कळते. एक एक हा सुरुवात दाखवणारा अंक आहे. ओके. दोन मग काय होतं की मग ती सुरुवात झाल्यानंतर त्याच्यात काहीतरी आपण कल्पकता करतो, आपलं इमॅजिनेशन वापरतो, प्लॅनिंग करतो, नवीन गोष्टी डिझाईन करतो. मग प्लॅनिंग, आर्टिस्टिक काम, नियोजन या सगळ्यांचा नंबर काय 2 आहे. नंतर मग त्याच्या पुढची स्टेज काय असते कुठली पण. ओके. तर ते कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत भले एखादा माणसाचं आयुष्य असो, एखाद्या वस्तूचं आयुष्य असो. ओके. एखाद्या शहराचं पूर्ण आयुष्य होतं. एखादं शहर समजा 2000 वर्ष अस्तित्वात होतं. तर मग समजते की तर मग स्टेजेस ह्याच राहणार. एखादं शहर उदयाला आलं पुन्हा त्याचं अस्त झालं, समजा या दरम्यान 2000 वर्ष गेली. तर ह्या 2000 वर्षामध्ये तुम्हाला ह्या 9 स्टेप्स दिसतील. तेच माणसाचं आयुष्य असेल तर 100 वर्ष, 70-80 वर्षामध्ये या सगळ्या 9 स्टेप्स घडून जातील. तेच समजा एखादा पाळीव कुत्रा असेल तर त्याचं आयुष्य साधारण 10-12 वर्षाचं असतं. तर त्या 10-12 वर्षातच ह्या सगळ्या 9च्या 9 स्टेजेस त्याच्या लाईफमध्ये तुम्हाला दिसतील. असं प्रत्येकाचं जे आयुर्मान आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला हे स्टेजेस दिसतील, परंतु ह्याच क्रमानं साधारणतः दिसतात आणि रिपीट होतात. ओके. कुठल्याही दुसऱ्या बाबतीत पण ते तर तेच होतं. ओके. मग बघा सुरुवात, मग नंतर कल्पकता, तिसऱ्या स्टेजवर काय अंमलबजावणी, चौथ्या स्टेजवर काय असतं तर जे काय ऑलरेडी अंमलबजावणी केली मग त्याच्यात काय कमतरता राहिली का त्याचं थोडं आपण अ, काय करतो म्हणजे टीकात्मक विवेचन करतो. म्हणजेच काय की क्रिटिकल अनालिसिस ज्याला आपण म्हणतो की काय चुकीचं झालं, काय बरोबर झालं, म्हणजे काय अजून चांगलं करता येईल, असं सगळं त्याचा आपण आढावा घेतो. सो मग कठोर विश्लेषण म्हणजे चौथा नंबर आहे त्याला. त्यानंतर मग पुन्हा आपण संवाद साधतो आणि बघतो की आता हे पुढे कसं न्यायचं. ओके. तुला तर झालं दवाखान्यात न्यायला लागलं ना कोण नेला पण दवाखान्यात. द- आवाज बंद ठेवा. एक मिनिट हा. मी स्क्रीन शेअर बंदच करतो 2 मिनिटं. म्यूट ठेवा स्वतःला तुम्ही. व्हिडिओ चालू ठेवा, बाकीचं जे आहे ना आवाज तेवढा बंद ठेवा. ठीक आहे. तर मग त्यानंतर काय पुढची स्टेज असते 6वी स्टेज, म्हणजे पुन्हा मग त्याचं अजून सुशोभीकरण करायचं, अजून त्याला सुंदर बनवायचं. ही 6वी स्टेज. 7वी स्टेज काय त्याच्यात रिसर्च करायचा, अजून रिसर्च करायचा, अजून डीप मध्ये जायचं, अजून त्याला बेटर कसं करता येते बघायचं. 8वी स्टेज काय मग पुन्हा त्या गोष्टीला हळूहळू घरघर लागते, अजून स्ट्रगल चालू होतो, अजून त्याच्यात डिले चालू होतात, म्हणजे ती गोष्ट आता समाप्तीकडे जायला लागते. आणि 9व्या स्टेजला काय होतं ते ऍक्च्युली गोष्ट समाप्त राईट. मग त्यानंतर मग काय पुन्हा 9 नंतर काय येणार एक, म्हणजे पुन्हा नवी सुरुवात. समजा एखादं मोठं झाड कोसळलं म्हणजे 9वी स्टेज झाली त्याची. पण त्याच वेळेस काय होतं त्याच्या बिया पडत असतात परत जमिनीमध्ये, मग पुन्हा त्यांच्या त्या बियांच्या दृष्टिकोनातून स्टेज 1 चालू होतं. सो मग ते झाड एका अर्थानं संपलं तरी दुसऱ्या अर्थानं ते झाड परत जन्म घेतं त्या बियांच्या बरोबर. समजते. तो अशा पद्धतीनं ही गोष्ट चालते. आता मग आपण बघूया की न्यूमरोलॉजी मध्ये मग आपला जो हे आहे आपला नशीब, आपलं नशीब, आपल्या भविष्यात शकणाऱ्या गोष्टी आपण कशा प्रेडिक्ट करतो. तर पहिलं तर काय हे जग सगळं नंबर्स पासून बनलं. ओके. नंबर्स म्हणजे आता तुम्ही बघा की ज्या घरात तुम्ही राहताय त्या घराचा काही नंबर असतो. ती गाडी चालवतो त्या गाडीचा काही व्हेकल नंबर असतो. ज्या
फोन नंबरच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअपवर या ग्रुपला जॉईन झालाय, तो काय फोन नंबर आहे काय तुमचा. मग तुम्ही बघताय का सगळीकडेच हे नंबर तुम्ही स्वतः पण बोलू शकता, नुसतं तिथं बसायचं नाहीये असं. हे काय कुठला परफॉर्मन्स चालू नाही की अरे तुम्ही अरे वा असं नाटक बघितलं बाबा टाळ्या वाजवण्याने निघालं, असं नाही. हे समजण्याचा विषय आहे हा. भले सो तुम्ही जितकं इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढं चांगलं, कारण तुम्हाला माईक अनम्यूट करण्याची परवानगी मी घेऊन ठेवलेली आहे की यासाठीच मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन हे शिकता येईल. ठीक आहे. सांगा बघूया मग आता नंबर्स आपल्या वेगवेगळ्या अवतीभोवती आहेत, त्यामुळे ह्या नंबरचा आपल्या आयुष्यावर प्रचंड परिणाम पडतो हे तर नक्कीच आहे. घर नंबर, व्हेकल नंबर, फोन नंबर हे तर झालेच. पुन्हा तुम्ही तुमच्या पत्त्यामध्ये समजा काही सर्वे नंबर असतात, किंवा पुन्हा जे ज्या शहरात राहतात त्याचा नेम नंबर असतो. परत तुमची जी जन्मतारीख असते त्याच्यावर तुम्हाला मुलांक, भाग्यांक, तुमचा राशीयांक ही अंक तुमच्याशी जुळले जातात. ओके. तुमचा नामांक एक असतो. ओके. त्याचं म्हणजे तुमचं नावाचं स्पेलिंग आहे त्याच्या बेसवर तुमच्या नावाचा एक नंबर निघतो. ओके. तो तुमच्याशी जोडला गेलेला असतो. आपल्या अवतीभोवती जे समजा खेळ चालतात, समजा क्रिकेट आहे तर क्रिकेटमध्ये तर सगळ्या नंबर्सच नंबर्स असतात तुम्हाला माहिती आहे. ओके. कोणताही गेम असेल, स्पोर्ट्स असेल, त्याच्यामध्ये त्या नंबरच्या बेसवर जीत आहे का हार आहे ते ठरतं. ऍथलेटिक्स असेल, किती उडी मारली, सगळीकडे म्हणजे तुम्ही फक्त मला असं एखादं क्षेत्र दाखवा जिथं नंबरचा काही रोल नाही. सगळीकडेच तुम्हाला हा रोल दिसतो. बरोबर आहे निखिल सर. ओके. शीतल मॅडम, संदीप सर, बिगिनिंग सगळे तुम्हाला हे दिसते. मग हॉस्पिटल असो तर तिथं बेड नंबर असतील, तिथं वॉर्ड नंबर असतील. बरोबर आहे. असं. किंवा तुम्ही एखाद्या आय टी कंपनीत काम करत असाल तर तिथे क्युबिकल्सचे नंबर असतील, तिथे रूम्सचे नंबर्स असतील. असं. सो नंबर्स हे सर्वत्र आहेत, म्हणजे त्याच्याविषयी आपण किती बोलू तेवढं कमी आहे. आणि आपल्या आयुष्यात असा एक दिवस मला दाखवा ज्या दिवशी आपल्याला काय त्या अंकांचा संबंध चालला. त्या घड्याळात पण अंकच आहेत. सो कुठं अंक नाही. मग त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यात भरपूर होतो हे नक्की. मग आता आपण समजून घ्यायचं की तो कशा पद्धतीने परिणाम होतोय. ठीक आहे. मग आता तुम्हाला मी पुन्हा एकदा फक्त स्क्रीन शेअर करून सांगतो की जसा इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्सचा आपला मुद्दा होता ना, तो दाखवतो एकच मिनिट बघा. पण लघुवरती प्रभाव करणारे घटक कोणते, इंटरनल घटक कोणते आहेत आणि एक्सटर्नल घटक कोणते आहेत ते आपण बघतो. मग हे कोणते. पहिलं तर तुमची जी जन्मतारीख आहे त्याच्यावरून ते घटक येतात. कोणते मुलांक, भाग्यांक, राशी अंक आणि नाम. हे सगळे अंक काढायचे कसे ते आपण शिकणार आहोत त्या नंतरच्या लेक्चर्स. आणि एक्सटर्नल घटक म्हणजे कोणते. तर एक्सटर्नल घटक म्हणजे ज्या घरात राहताय त्याचा प्रॉपर्टी नंबर किंवा ते घर नंबर म्हणून, किंवा ज्या ठिकाणी एखादा तुम्ही बिझनेस करत असाल तर त्या गाळ्याचा काय नंबर आहे. ओके. त्या प्रॉपर्टीचा नंबर आहे. पुन्हा पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर असतील तर त्या पार्टनरचं पुन्हा काय त्याची जन्मतारीख, त्याचे मुलांक भाग्यांक. किंवा जर मॅरेज पार्टनर असेल तर त्याचं मुलांक भाग्यांक काय आहे. ओके. त्यांचा पण परिणाम पडतो कारण त्या व्यक्तीशी आपण जोडले गेलेला असतो त्यामध्ये. बिझनेस पार्टनर तर झालंच, लाईफ पार्टनर झालं. व्हेकल नंबर आपण बोललो की म्हणजे वाहन तुम्ही डेली वापरता त्याचा पण खूप जास्त परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. मोबाईल नंबर जो तुमचा सध्या वापरत आहे, समजा तुम्ही जो एखादा मोबाईल नंबर 10 वर्षापूर्वी वापरायचा बंद केला त्याचा परिणाम आज काय होत नसतो. ओके. पण सध्या तुमचा जो वापरत आहे तो तुमच्या नशिबाला तो कोणत्या शेप देत असतो. ओके. बिझनेसचं नेम काय, त्या बिझनेस नेमचा नंबर, नेम नंबर काय. सिटी ज्या शहरात राहताय की ज्या गावात राहताय त्याचा नेम नंबर काय. म्हणजे खेळाडू असाल तर मग कोणती जर्सी नंबर काय वापरताय. असं विविध पद्धतीनं आपल्या आयुष्यात हे सगळे घटक काम करत असतात. मुलांक, भाग्यांक, राशीयांक हे कसे तुमच्यातूनच आले, तुमच्या जन्मतारखेतून आले तर ते अंतर्गत घटक आहेत, ते इंटरनल आहे. आणि ते खूप महत्वाचे आहेत बरं का. तिथं ते लिहिण्यात चुकीचं झालेलं आहे. तर ते एक्सटर्नल फॅक्टर्स त्याविषयी आपण म्हणू शकतो की हे तुलनेने कमी महत्वाचे आहेत, पण इंटरनल फॅक्टर्स हे जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे. सो मग आपण आता परत याच्याकडे येऊया की हे इंटरनल जे फॅक्टर्स आहेत हे कशावरून आले. तर इथं तुम्हाला दिसतंय की हे इंटरनल फॅक्टर्स आहेत मुलांक, भाग्यांक, राशीयांक आणि नामांक.
मग याच्यात मुलांक, भाग्यांक आणि राशियांक हे ते तीन तर काही चेंज नाही करता येत. तुमच्या जन्मतारखेतून जे आले ते आले. नामांक तुम्ही जर गरज असेल तर चेंज करू शकता. तो जर लकी नसेल तुमच्यासाठी तुमचा नामांक तर तो चेंज करू शकता. त्यामुळं नामांक हा इथं गेम चेंजर ठरतो. ठीक आहे. आता आपण वरवरचं बघतोय, अजून काही आपण नामांकच्या कन्सेप्टला चालू नाही केलेले. ओके. हे चार जे अंक असतात त्यांचा ओव्हरव्ह्यू चाललाय. बरं काय असं. म्हणजे हे नशिबाची गाडी आहे समजा, तर ही त्याची चार महत्वाची चाक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे सगळे चारही अंक एकमेकांबरोबर चांगल्या सिंक मध्ये पाहिजे, चांगला ताळमेळ त्यांच्यामध्ये असलं पाहिजे, तर आपलं नशीब त्याच्यामुळे उदयाला येऊ शकतं, नशीब होऊ शकतं. ठीक आहे. पण नामांक आपण बदलू शकतो. तर मग नामांकला आपण एक पॉवरफुल रेमेडी म्हणून वापरू शकतो. हे लक्षात. आता हे मुलांक, भाग्यांक म्हणजे काय त्याच्याकडे नंतर येऊ आपण. बोलाय. परंतु आता आपण मग बघूया की हे जे नशिबाच्या गाडीची समजा आपण चार चाकं म्हणली, तर मग ही यांना एवढं महत्व आपण का दिलेलं आहे? मुलांक, भाग्यांक, राशियांक आणि नामांकला महत्व एवढं का दिलेलं आहे? नशिबाच्या गाडीची चार चाकामध्ये आपण समजा हाऊस नंबरला का नाही घेतलेला पहिल्यांदा? ओके. मग ह्याविषयी आपण थोडस बोलूया. एक क्लॅरिटी आपण याच्याविषयी घेऊया की या चार अंकांचं इतकं महत्व का मानलं गेलेलं आहे न्यूमरोलॉजीमध्ये. आणि हे चार अंक येतात कशावरून? तर तुमच्या जन्मतारखेवर. म्हणजे पर्यायाने जन्मतारखेला खूप जास्त महत्व दिलं गेलेलं आहे न्यूमरोलॉजी. तर जन्मतारीख खरंच इतकी महत्वाची आहे का? आपण प्रमाणापेक्षा जास्त महत्व तर देत नाही ना न्यूमरोलॉजीमध्ये. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त महत्व तर आपण जन्मतारखेला दिलं नाही ना, याची आपण खात्री करूया ना. जे योग्य आहे त्याच बेसिसवरून आपण पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. तर आता मी हे स्क्रीनशॉट बंद करतो आणि पुन्हा तुमच्याशी डिस्कस करतो मी. तुम्ही सांगायचंय बरं काय मला आता. हे बघा, तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा आणि मला सांग की जन्मतारीख का महत्वाची न्यूमरोलॉजी? तुम्हाला काय वाटतंय? तितकं महत्व त्या गोष्टीला द्यायला पाहिजे की नाही द्यायला? न्यूमरोलॉजीच्या दृष्टिकोनातून बोलायचं तर ओके, तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे की नाही बोलायचं सांगा. कोण सांगेल? वैष्णवी मॅम आहेत, वैभव सर आहेत, हे शीतल पवार मॅडम आहेत, कोण आहेत? हा सांगा. आणि व्हिडिओ चालू ठेवा. ओके. जे व्हिडिओ चालू ठेवतील त्यांना मी वन ऑन वन एक प्रश्न विचारण्याची संधी देणार आहे. सगळे कन्सल्टेशन आपले पेड कन्सल्टेशन असतात, परंतु जेव्हा बॅच सुट्टी असते जसं मे महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं की हा फायदा आहे. आता एरवी तर मी सुट्टीच दिली असती, परंतु शक्यतो मला ह्या रोज टीचिंग मध्ये राहायला आवडतं, तर कमी बॅच ठेवतो. ओके. मग आता सध्या आहे 100 जणांची, 150-200 जणांची बॅच असते, तेव्हा तुम्हाला इच्छा जरी असली तरी तुम्हाला विचारता येणार नाही. म्हणजे एक पर्सनल अटेन्शन साहजिकच मिळणार नाही. सांगा. मग शीतल मॅडम पण आहे, तर काय महत्व आहे? का म्हणून महत्व आहे न्यूमरोलॉजी मध्ये कशाचं? जन्मतारखेचं ते सांगायचं. अनम्यूट करून बोलू शकता. आपण 6:30 बरोबर थांबवणार आहे. बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपल्या जन्मतारखेवरूनच आपल्याला आपला मूल्यांक, आपला भाग्यांक काढता येऊ शकतो. आणि समजा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरून आपण सुधारणाही करू शकतो. बरोबर. कारण हे जन्मतारखेवरनं ठीक आहे, आपण हे सगळे अंक काढू शकतो, पण जन्मतारखेला आधार का मानलं गेलेलं आहे? म्हणजे इतकं महत्वाचं आहे का ते? असं जन्मतारखेला एकूणच खूप जास्त महत्व दिलंय हे लक्षात येतंय, कारण हे सगळे अंक, या 4 पैकी 3 अंक हे थेट जन्मतारखेशी जोडले गेले. मग जन्मतारीख थोडक्यात मग जन्म कोणत्या दिवशी झाला त्याच्यावरून तुम्हाला तुमच्याविषयी प्रेडिक्शन करताय. हो. तर त्याचं महत्व एवढं जास्त का आहे असं विचारतोय. तुम्ही काय तुमचा गेस असेल तरी सांगू शकता.
असं काय अच्छा. बरोबरच यायला पाहिजे नाही, चुकीचं पण असू शकतं, तर तुम्ही ट्राय करू शकता. ओके. कारण अं, आधी मला पण असं वाटतं की डॉक्टर सुद्धा आपला जन्म झाला की आधी पटकन वेळ लिहितात. हो हो. काही लोक मानत नाहीत की मला विश्वास नाहीये, आपल्या हातात कर्म असतं. पण मी तर मानते. पण माझा अंदाज असा आहे की जर असं असतं तर डॉक्टर सुद्धा जन्म झाला त्याला पटकन आपली वेळेची नोंद करतात. त्याला काहीतरी मोठं कारण आहे. हो. आणि त्या जन्मवेळेपासूनच मग आपल्या राशी, नावाची राशी वगैरे काढली जाते. हा हा, बरोबर. आणि त्याच्यावरून मग आपला आणि आपली जी बर्थ डेट आहे त्याच्यावरून सुद्धा मला असं वाटतं की आपल्या भाग्याची काहीतरी तोलमोल आहे. ती जन्मवेळ आणि बर्थ इतकंच माहिती आहे सर, जास्त माहित नाही. आता म्हणून मी तुमचा ओके क्लास जॉईन केला. ओके, थँक्यू तुमच्या इनपुट्स बद्दल. चालेल, डिस्कशन मधून असं एखादा मुद्दा चांगला खुलतो, त्यामुळे मी म्हणजे तुम्हाला पण तुमचं मत मांडायला सांगत असतो. हरकत नाही. सर, हा तुम्हाला सांगितलं तसं की जे शेवटपर्यंत जे 5ही दिवस व्हिडिओ ऑन ठेवतील आणि कॅमेऱ्यावर व्यवस्थित राहतील, त्यांना मी एक एक प्रश्न विचारायची संधी देणार आहे, वन ऑन वन मध्ये. म्हणजे त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे तुमचा एखादा महत्वाचा प्रश्न असेल जो पर्सनल कन्सल्टेशनला तुम्ही विचारणार होता, तो तुम्ही विचारू शकता. ते आपण मोफत करू. एक 10 मिनिटं तुम्हाला दिली जातील, कारण माझे सगळे पर्सनल कन्सल्टेशन हे पेड कन्सल्टेशन असतात. परंतु कधी कधी मी ही जेव्हा बॅच छोटी असते तेव्हा अशा पद्धतीचं म्हणजे इन्व्हॉल्वमेंट जास्त असावी म्हणून, आणि सगळ्यांना त्या इन्व्हॉल्वमेंटचा फायदा होतो म्हणून मी अशा पद्धतीने एक रिवॉर्ड ठेवत असतो. ठीक आहे. येस. तर मग लक्षात ठेवा, ज्यांना म्हणजे 10 ते 15 मिनिटं तुम्हाला वन ऑन वन मध्ये मिळणं, हे आणि ते पण विदाउट एनी चार्जेस, हे पूर्ण वर्षभरात 11 महिने तर काय पॉसिबल होत नाही माझ्या बाबतीत. ओके, मग तेव्हा तुम्हाला मग पेड कन्सल्टेशन घ्यावं लागेल. चल, हे बघा. तर आता हा अजित सर पण आहे इथं. तर आता मी जन्मतारखेचं महत्व सांगतो थोडक्यामध्ये. जन्म जेव्हा होतो तेव्हा तो फर्स्ट एक्सपोजरचा मामला आहे. जर आपण तो एक महत्वाचा फ्रेज आहे इथं, की पहिलं एक्सपोजर काय झालं त्याचं, कशावरनं, कारण ते जुन्या काळात जसं हे होतं ना, म्हणजे एक उदाहरण देतो रिलेट करण्यासाठी. पण ते आहे जो जुन्या काळात जो कॅमेरा असायचा, कोडॅकचा म्हणा किंवा एकूणच तो रीळ असायचा, त्याच्यामध्ये ते, बरोबर आहे का अजित सर, ते काळं रीळ असायचं आणि पूर्ण ते असं असं काळं दिसायचं, असं ही जी फिल्म दिसते असं ते काळं दिसायचं. ओके. आणि ते ते कॅमेऱ्यामध्ये टाकलं की ते फिरत फिरत जायचं आणि ते प्रत्येक एका फिल्मला एक फोटो यायचा. मग तेव्हा कसं असायचं, ते पूर्ण काळीशार ती फिल्म असायची. मग असं फ्लॅश मारला की त्यातनं प्रकाश आरपार जायचा आणि समोर काय आहे ते त्याच्यात कॅप्चर व्हायचं. तर मग काय फर्स्ट एक्सपोजर म्हणून काय व्हायचं, त्याच्यावर तो पॅटर्न दिसायचा. कळलं का? हं. आणि मग पुन्हा त्यालाच डेव्हलप केलं ना, तो फोटो धुवायला टाकल्यानंतर मग तो त्यातनं त्याचे रंग वगैरे खुलून यायचे आणि जे काय ते दिसायचं की ज्या कोणत्या व्यक्तीचा फोटो आहे काय ते तिथं दिसून यायचं. म्हणजे मग तसंच फर्स्ट, आणि पुन्हा कसं आहे की एकदा तुम्ही ते रीळ वापरलं तर परत नाही वापरू शकत. त्याचे पहिलं जे लाईटचं एक्सपोजर त्याच्यावर व्हायचं, त्यानंच ते सगळं तीच गोष्ट मॅटर करायची. मग तशाच पद्धतीनं एखादं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर जेव्हा ते आलं, त्याचा जन्म झाला, तेव्हा त्याचा या जगाशी पहिलं एक्सपोजर होतं, पहिला आमने सामने या जगाच्या ते येतं. मग तेव्हा आजूबाजूला जे प्रभाव आहेत ते खूप मॅटर करतात. ओके. म्हणजे म्हणते की तेव्हा आकाशामध्ये जे प्लॅनेट्स आहेत त्यांची रचना कशी झालेली आहे ते मॅटर करतं. आणि तेव्हाची जी काही ग्रहांची रचना आहे ते त्या मुलासाठीच झालं पहिलं एक्सपोजर. आणि ते कायमस्वरूपी एकदा ते एक्सपोजर झालं म्हणजे ती काळीकार फिल्म होती, ब्लँक स्लेट सारखी होती ती. आणि जर एक एक्सपोजर झालं की ते कायमस्वरूपी झालं. म्हणजे ते कोरलं गेलं थोडक्यात तुमच्या आयुष्यावर ते कोरलं गेलं. आणि मग त्यात जे पॅटर्न्स लपलेले आहेत, म्हणजे त्या दिवशी ज्या ग्रहाचा प्रभाव सगळ्यात जास्त होतो, म्हणजे प्रत्येक ग्रहाचा प्रभाव आपला असतोच, परंतु त्या दिवशी एखाद्या ग्रहाचा प्रभाव जास्त दुसऱ्याचा कमी राहणार. तर मग ते सगळे पॅटर्न्स थोडक्यात त्याच्यामध्ये कोरले गेले जन्माच्या दिवशीच. आणि मग तेच पॅटर्न त्या मुलाच्या आयुष्यामध्ये रिपीट होत.
जसं की आता एक पॉप्युलर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं की समजा ज्या दिवशी जन्म झाला राहूचा प्रभाव जास्त असेल किंवा शनीचा प्रभाव जास्त असेल त्या दिवशी, तर त्या मुलाच्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग जास्त येतात इतर कोणत्याही नॉर्मल व्यक्तीपेक्षा. त्या माणसाला जास्त तावून सुलावून बाहेर पडावं लागतं सगळ्यांना, असं आहे. मग त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण सांगू शकतो की त्याच्या आयुष्यात संघर्ष जास्त राहणार, त्याचे बऱ्याच बाबतीत त्याला अपयश येणार, पहिल्या प्रयत्नात काही गोष्टी जमणार नाही, किंवा त्याचं महत्वाचं जे ध्येय होतं ते एखाद्या व्यक्तीला सोडून द्यावं लागेल आणि दुसरं काहीतरी त्याला करावं लागेल याचं कॉम्प्रोमाइज, अशा बऱ्याच गोष्टी आपण सांगू शकतो. मग सांगायचं तात्पर्य काय की फर्स्ट एक्सपोजर मॅटर्स. फर्स्ट एक्सपोजर म्हणजे तुमचं म्हणता येईल ना की तुमचं जो पॅटर्न आहे तो तुमच्यावर तो कोरला गेला तुमच्या आयुष्यामध्ये, तो ते सिक्रेट त्या फर्स्ट एक्सपोजर मध्ये लपलेला आहे. आणि मग नंतरचे एक्सपोजर मॅटर करतात का, एवढे नाही. पण तेच ना की समजा तो एक फ्लॅश मारला आणि आपण 4-5 फ्लॅश त्याच फिल्मवर मारले रिपीट रिपीट, तर काय नाही फरक पडत. पहिलं जे त्या त्या एका फिल्मसाठी जे पहिलं एक्सपोजर होतं त्यालाच ठरवलं असं. सो म्हणून पहिलं एक्सपोजर हे जन्मतारखेच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि म्हणून आपण म्हणा अतिशय जास्त महत्व जन्मतारखेला न्यूमरोलॉजीमध्ये दिलेलं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये पण दिलेलं आहे. मग त्या ज्योतिषशास्त्रामध्ये जन्माची वेळ सुद्धा बघितली जाते, मग त्याच्यानुसार अजून थोडे कॅल्क्युलेशन करता येतं आणि अजून थोडं स्पेसिफिक जातं. मग राहिला प्रश्न जो नवा काळ आहे सध्याचा, जेनझी जिथं सोशल मीडियावर सध्या त्यांची संख्या जास्त आहे ऑडियन्स पण, तर ते कशाला म्हणतात जास्त, तर माझा हा अनुभव आहे जेनझीज मध्ये जास्त कल त्यांचा अनुभव आहे. आणि कारण आणि ते तुलनेनं ऍस्ट्रॉलॉजीकडे कमी वळलेले आहे का, कारण कसं ते थोडे लॉजिकल जास्त, ते नंबर्स बरोबर समजा तुम्ही एखाद्याचं फ्युचर रिलेट करत असाल तर ते समजू शकते. नंबर्स म्हणजे सायंटिफिक गोष्ट आहे, एक त्याला मॅथमॅटिकल आधार आहे हे त्यांना लक्षात येतं, तर मग त्यांना त्याच्यात इंटरेस्ट जास्त आहे तेवढे. आणि ऍस्ट्रॉलॉजीमध्ये अशी पूर्ण अशी अंकांच्या माध्यमातून मांडणी जास्त नाही. ओके, मग त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये जे ज्योतिषशास्त्र थोडस हे पण आहे, जास्त त्याचे जास्त थोडं कॉम्प्लेक्स आहे, मग त्यामुळे सुद्धा तो इतका पॉप्युलर विषय नाही जेवढा आता न्यूमरोलॉजी आहे. पण मी राहिला प्रश्न माझा, तर मी ज्योतिष सुद्धा शिकवतो, परंतु ज्योतिष हे शक्यतो तुम्ही न्यूमरोलॉजीच्या नंतर शिकाल तर तुम्हाला ते सोपं जाईल. कारण न्यूमरोलॉजी मध्ये तुमचा खूप चांगला जो बेस बनतो तो सगळा आहे तसा ज्योतिषशास्त्राचं जेव्हा तुम्ही शिकता सुरुवातीला सगळा कामाचा आहे आणि अजून डीप लेवलला ज्योतिषशास्त्र. ओके, सो मग सध्या आपण त्यामुळं हा कोर्स न्यूमरोलॉजीचा असल्यामुळे त्याच्यावर फोकस करतो. पण मुलाला जन्मतारखेचं महत्व काय ते लक्षात आलं असेल. मग एखादा म्हणतो की असं थोडंच असतं की एवढ्या लांब आहे ते आपल्यावर त्याचा थोडाच काय प्रभाव पडणार आहे, तसं नाही आहे. लांब जवळ हे सगळं कसं आहे की रिलेटिव्ह गोष्टी आहेत. रिलेटिव्ह म्हणजे काय, तुलनात्मक आहेत गोष्टी. तुलनात्मक लांब जवळ म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल आपल्या समजा अंगणात जे आहे ते आपल्याला जवळ आहे, बॅकयार्ड मध्ये जे आहे ते जवळ आहे, मागच्या गल्लीतली गोष्ट आपल्याला जवळ आहे. ते झालं तुमच्या लेवलला. आपण हे ग्रहांच्या लेवलला बघतोय जवळ. मग पृथ्वीला विचारलं जवळ कुठे आहे, तुझ्या जवळ कोण आहे, ती म्हणजे हा काय इकडे शुक्र आहे, हा इकडच्या बगलेमध्ये हा मंगळ आहे असं सांगितलं ना. मग हे कोणत्या लेवलला हे बघितलं जाते, त्याचा जो दृष्टिकोन आहे तो माहिती पाहिजे ना. लोक म्हणजे बऱ्याच लोकांना कोणत्या वेळेस कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं ते समजत नाही. मग ते व्यवस्थित मी क्लिअर करून तुम्हाला सांगितले. मग आता मग कसं ह्याच्यात बघायचं, तर मग आपण बघायचं की पृथ्वीवर आजूबाजूच्या ग्रहांचा काय परिणाम पडतो. जसं तुम्ही ज्या एरियात राहता त्या लोकॅलिटीचा तुमच्यावर परिणाम पडतो, तुमच्या शेजाऱ्यांचा तुमच्यावर परिणाम होतो, असं आहे. मग तसंच पृथ्वीचे शेजारी म्हणजेच केसवर म्हणतात त्याचा पृथ्वीवर परिणाम होतो. आणि पृथ्वीवर आपण राहतोय ते छोटे छोटे जीव आहे आपण पृथ्वीच्या दृष्टिकोनातून, तर आपण अतिशय छोटेसे जीव आहोत, तर आपल्यावर पण त्याचा परिणाम होतो. असं जसं की
जेव्हा चंद्राचं जेव्हा पौर्णिमा आहे तेव्हा भरती येते समुद्रामध्ये, अमावस्येला ओहोटी येते आणि चंद्राचा प्रभाव हे जे महासागर आहेत पृथ्वीवरचे त्यांच्यावर होतो. महासागरांवर होतो तर तो छोट्या छोट्या माणसांवर पण होतो. कसे येते ना, म्हणजे संपूर्ण मानव जातीवर पण त्याचा परिणाम. मग चंद्राच्या प्रभावामुळे जर एवढ्या मोठ्या म्हणतात ना घटना घडत असतील पृथ्वीवर, तर माणसाच्या आयुष्यात पण घडतात असं. मग हे त्याचं लॉजिक आहे की हे मग हे ग्रहाची रचना काय झाली, मग त्याच्यावर मग तो प्रभाव बदलणार. तुलनात्मक प्रभाव कोणत्या ग्रहाचा जास्त, तसं आपल्या शरीरावर सगळ्या 9 ग्रहांचा प्रभाव आहे वेगवेगळ्या अवयवांवर. परंतु तरी पण पूर्ण व्यक्तिमत्वावर कोणत्या तरी एका ग्रहाचा प्रभाव जास्त असू शकतो आणि बाकीच्यांचा कमी असू शकतो. तर मग त्यातून मग त्या व्यक्तीविषयीचं प्रेडिक्शन तशा पद्धतीनं करता येतं. हे असं. आणि हे एकूण कसं की शास्त्रीय दृष्टिकोनातून हे सगळं असतं. पण भरपूर लोक कसं की याचा त्यांनी पुरेसा अभ्यास नसतो, त्यामुळे ते वरवरच काहीतरी म्हणजे का नाही हे ज्योतिषशास्त्र असं नाही, न्यूमरॉलॉजी काय हे लॉजिक मध्ये बसत नाही वगैरे असं ते म्हणतात. पण त्यांचा स्वतःचा अभ्यास नसतो. स्वतः चिकित्सक वृत्तीनं ते समजा न्यूमरॉलॉजी वर करतं का नाही करत याच्यामध्ये डीप उतरतच नाही. मग जे काठावरच आहेत. मग मग मला काय म्हणायचं की जर तुम्ही एखाद्या विषयाला आजमावून तुम्हाला बघायचं असेल तर चिकित्सक वृत्ती पाहिजे. तुम्ही स्वतः कुतूहल तुमचं पाहिजे. तर काठावरून थांबून बोलू नये, आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. ठीक आहे. तर मग आपल्याला त्याच्यात जे काय आहे त्या विषयामध्ये जे काय रहस्य आहे ते समजता येईल आणि त्याचा आपल्या आयुष्यात आपल्याला उपयोग होईल. ठीक आहे. तर हे झालं मग ग्रहांचे प्रभाव. मग कोणीतरी असं पण विचारू शकतो की मग काय हे फक्त सूर्यमालेतल्या ग्रहांचेच प्रभाव होतात का, म्हणजे सूर्याचा आणि इतर ग्रहांचा प्रभाव होतो पृथ्वीवर. मग बाकी सगळं जे युनिव्हर्स पडलेलं आहे आजूबाजूला गॅलेक्सीज त्यांचा प्रभाव आपल्यावर होतोय का नाही होत, त्यांचाही होतो. परंतु जे निकटचे शेजारी आहेत त्यांचा प्रभाव आपल्यावर जास्त होतो. जे दूरचे आणि अतिदूरचे शेजारी आहेत त्यांचा प्रभाव फार कमी होतो. असं हे मला सांगायचं की तुम्हाला तुमच्या घराला घर जे लागून आहे त्यांचा परिणाम जास्त होऊ शकणार आहे तुमच्यावर. परंतु तुम्ही ज्या शहरात राहताय तिथून समजा 15 किलोमीटर एखादं मेट्रो शहर आहे, दुसऱ्या टोकाला कोणतं राहत असेल त्याचा कदाचित एवढा प्रभाव तुमच्यावर नसतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव होऊ शकतो. आणि कित्येक वेळा रॅन्डम गोष्टी घडतात आयुष्यात. मग तेव्हा काय होतं की ह्या कॉस्मॉसमध्ये म्हणजे ह्या युनिव्हर्समध्ये सूर्यमालेच्या पलीकडे सुद्धा बरंच काय काय आहे, त्यांचे प्रभाव सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात. सूर्यमालेविषयी आपण बऱ्यापैकी अवेअरनेस आहे आपला, बऱ्यापैकी आपलं त्याचं नॉलेज आहे खगोलशास्त्रानुसार. तर ते प्रेडिक्शन करणं सोपं जातं. पण समजा त्याच्यापेक्षा फार दुरून कुठला प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर त्या घटना आयुष्यात रॅन्डम घटना म्हणून दिसत असं आहे. मग संपूर्ण विश्वाचा परिणाम होतो. असं काय नाही फक्त ग्रहाचा होतो. आपल्याला माहिती नसलेले जे ग्रहतारे आहेत या विश्वामध्ये त्यांचा त्यांचं गुरुत्वाकर्षण आणि त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते पण आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ठीक आहे. पण एकूणच गूढ विद्या आहे. गूढ विद्येच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. 2+2=4 अशा टाईपचं ते मॅथमॅटिक्स नाहीये. भले हे थोडस रहस्यमय विज्ञान आहे. याला विज्ञान म्हणण्यापेक्षा एक रहस्यमय आपण म्हणून विषय आहे असं आपण म्हणू. कारण विज्ञान म्हटलं की डायरेक्ट ते विज्ञान मला सगळं इथं लावायला लागतात. हे वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे जे लॅबवाली जी मेथड आहे ना किंवा लॅबवाले जे सगळे आडाखे आहेत ते सगळे इथं नाही लावायचे असतात. ओके. शास्त्र हा विषय कशाला म्हणतो माहिती का, शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास. शास्त्राचा अर्थ आहे गव्हर्नर, या जगाला नियंत्रित करणारी एखादी शक्ती, त्याला म्हणतो आपण शास्ता. म्हणजे काय, गव्हर्नर म्हणजे ओके. आणि शास्त्राचा अभ्यास म्हणजे शास्त्र. थोडक्यात काय की निसर्गाला चालवणार जी शक्ती आहे त्याचा अभ्यास जिथे केला जातो त्याला शास्त्र म्हणतात. मग तशा अर्थाने शास्त्र आहे. पण तुम्ही जे विज्ञानाचं जे आपण म्हणतो ना टिपिकल जे फिजिक्स आहे, मी स्वतः जेई ऍडव्हान्स फिजिक्स शिकवतो. ओके. 10,000 फिजिक्स टीचर मधला एखादा टीचर जेई ऍडव्हान्स लेवलचं शिकवतो. त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही दृष्टिकोनातून दाखवू शकतो की फिजिक्सच्या दृष्टिकोनातून पण ज्योतिष दाखवू शकतो तुम्हाला. परंतु ते खूप डिटेल होईल, ते खूप कॉम्प्लेक्स होईल. त्यामुळे मी सध्या त्याच्याविषयी बोलणार नाही. सगळ्यांना समजेल, सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं पण बोलू. ठीक आहे. चालेल. तर एकूण आपण आज फक्त सुरुवात बघितली की जन्मतारखेचं महत्व काय आहे, ग्रह ताऱ्यांचा प्रभाव आपल्यावर कसा पडतो,
आणि युनिव्हर्सल लँग्वेजेस कोणते आहेत. नंबरची भाषा ही पण एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. आयुष्यात नंबर्सचं महत्व काय, नंबर्स कुठे कुठे दिसतात, आणि न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून आपण प्रिडिक्शन करू शकतो. याचा आधार काय, तर तो सांगितलं. Correct? आणि पुन्हा काय, हे पॅटर्न्स आहेत ना जे, ते आयुष्यात रिपीट होतात. जसं आपण बोलतो की सायकल्स, मग हे निसर्गात सतत चक्र, तीस तीस चक्र चालू असतात, तसं आयुष्यात पण तेच तेच पॅटर्न असतात. त्यामुळे एकदा का तुमचा रुलिंग प्लॅनेट कळला, पुन्हा तुमचं फर्स्ट एक्सपोजर कळलं, तर त्यावेळेस तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार ते आपण म्हणजे चांगल्या ऍक्युरसीने सांगू. ठीक आहे. मग त्याचा फायदा काय, मग आपल्याला आधीच कल्पना असल्यामुळे बघा, मग न्यूमरॉलॉजीमुळे तुम्हाला काय होणार की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक क्लॅरिटी येते, तुमच्या डिसिजन्स मध्ये एक पॉवर येते. कसं आहे, एक ऍसर्टिव्हनेस ज्याला आपण म्हणतो ना, एक तुम्ही हिकमतीनं सांगू शकता की हे असंच होणार आहे, किंवा मला हे काम करायचं, हे नाही करायचं, मला हा निर्णय घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हे तुम्ही एका आत्मविश्वासानं सांगू शकता. मग यात पहिलं तर काय की तुमचं डिसिजन मेकिंग एका सुपिरियर लेवलला जाईल, तुमच्या मनातलं कन्फ्युजन हटेल, इतरांना पण तुम्ही सल्ले देऊ शकाल, गाईड करू शकाल. ह्या लेवलचा तुम्हाला स्वतःला कन्व्हिक्शन येईल, स्वतःला तो विश्वास येईल. ओके. तुमच्या फॅमिलीला पण तुम्ही गाईड करू शकाल. जे काय समजा तुमच्या घरात काय तुमची भावंड असतील, तुमची मुलं असतील, लाईफ पार्टनर असतील, त्यांना तुम्ही गाईड करू शकाल. चुकीचे काय निर्णय झाले असतील तर ते करेक्ट करू शकाल. जे ऑलरेडी बरोबर निर्णय असतील ते एका विश्वासानं, ओके, हिकमतीनं त्या बाबतीत पुढे जाऊ शकाल. ओके. इतरांच्या म्हणण्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार नाही. अशा पद्धतीनं. आणि पुढच्या लेवलला म्हणजे मग त्याच्यात करिअर करू शकता. म्हणजे तुम्ही एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून तुम्ही लोकांना कन्सल्ट करू शकता, आणि त्यांना त्यांना गाईड करू शकता, त्यांच्या आयुष्याला ट्रान्सफॉर्म करू शकता. खूप मोठी पॉवर आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. कन्सल्टेशनच्या माध्यमातून किंवा त्या क्लासेसच्या माध्यमातून. मी बघतो की मी फिजिक्स टीचर म्हणून पण, ज्याच्यातून बाबा मुलांना समजा IIT ला जाण्यामध्ये कुठेतरी मी कॉन्ट्रीब्युट काय करू शकतो, किंवा MBBS साठी सिलेक्ट होण्यामध्ये करू शकले. हे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग आहे, डेफिनेटली आहे. पण त्याच्याही पेक्षा मोठे ट्रान्सफॉर्मेशन मी बघतोय, जे एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून करता येऊ शकतात, एक ज्योतिषी म्हणून करता, असं आहे. सो इतकी ह्या विषयांची ताकद आहे, एवढं मी तुम्हाला स्वतः सांगू शकतो. कारण मी ह्या दोन्ही विषयांमधला शिक्षक आहे, आणि त्याचबरोबर मी एक आध्यात्मिक गुरु म्हणून काम करतो, एक साधकांना मार्गदर्शन देण्याचं पण काम करतो. तर मग मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो, किंवा ज्यांचं मी रिडिंग केलं किंवा ज्यांना मी शिकवलं, आणि पुन्हा इतर जे मी स्वतः बघितलेले आहेत असे व्यक्ती की ज्यांचं आयुष्य न्यूमरॉलॉजीमुळे बदलून गेलं. ओके. तर मग ती क्लॅरिटी तुम्हाला हा विषय देईल, आणि ही क्लॅरिटी देण्याचं जे ताकद आहे ती 12वी पर्यंत जे विषय शिकवले जातात भारतीय एज्युकेशन सिस्टम मध्ये, तेवढी ताकद कुठल्याच विषयाकडे नाहीये, हे तुम्हाला मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. ओके. फिजिक्स हा वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट आहे भारतीय एज्युकेशन सिस्टम मधला, परंतु तो विषय समजल्यानंतर सुद्धा काही आयुष्याविषयी नाही क्लॅरिटी, हे सांगता येईल तुम्हाला. ते फिजिक्स मध्ये मार्क पडतात, किंवा तुम्हाला तुमचं नीट मध्ये MBBS साठी सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात, IIT मध्ये जाण्याचे चान्सेस वाढतात, हे खरं. परंतु जे म्हणतात ना क्लॅरिटी, किंवा डिसिजन मेकिंग पॉवर, ओके, किंवा कॉन्फिडन्स इन वन्स पर्सनॅलिटी, ही जी गोष्ट आहे, किंवा इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता, एक मॅच्युरिटी, ओके, किंवा भविष्यासाठी सज्ज असणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला न्यूमरोलॉजी. ठीक आहे. चालेल. तर मग सध्या आपण इथं थांबूया की आपल्याला न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून काय तुला फायदा होणार आहे. आणि उद्या आपण ते पॉइंट पॉइंट वाईज आपण बघू की कोणत्या मुलांक कसा काढायचा, पुन्हा कोणत्या मुलांचे कोणते गुणधर्म आहे. ओके. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये भाग्यांक कसा काढायचा, पुन्हा राशिअंक म्हणजे काय असतो तो कसा काढायचा, हे सगळं आपण त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये करू. आज आपण थोडंसं फक्त याची एक प्रस्तावना बघितली, आणि न्यूमरोलॉजी विषयी जे काय न्यूमरोलॉजी मध्ये ही जी प्रेडिक्शनची पॉवर कुठून येते ते बघितलं, आणि आपल्याला गाईड करण्याची पॉवर कुठून येते ते आपण बघितलं. ठीक आहे? चालेल. आणि तुम्ही कसं की इंस्टाग्रामचे रील्स वरून तुम्ही न्यूमरोलॉजी शिकू शकत नाही, कारण का ते निदान 10,000, 50,000, 1,00,000चा ऑडियन्स समोर आहे असं इमॅजिन करून बोललेले असतात. ओके. मग ते कसं आहे की तो एक जनरल कमेंट्स असतात, जनरल रिमार्क्स असतात. मग
आणि बऱ्याच वेळा ते समोरच्या ऑडियन्सला एंटरटेन करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे करमणूक करण्याच्या दृष्टिकोनातून बोललेले असतात. ते काय फार सिरियसली घ्यायला पाहिजे असं नाही. ओके. सो तो फॉर्मॅट वेगळा आहे, त्यामुळे रील्सच्या माध्यमातून कधी नॉलेज नाही मिळू शकणार आहे. निदान न्यूमरॉलॉजी सारखा जो एक गहन विषय आहे तो शिकण्यासाठी रील्सचा वापर होऊ शकत नाही. फक्त तुमची कुतूहल थोडंसं निर्माण होण्यासाठी ते चांगलं आहे. परंतु तुम्हाला न्यूमरॉलॉजी प्रॉपर शिकायचं असेल, कुठल्याही डिसिजन मेकिंगसाठी जर न्यूमरॉलॉजी वापरायचा असेल तर तो रील किंवा कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून तो कळत नसतो, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर आता न्यूमरॉलॉजी क्लासरूम मध्ये जसं तुम्ही आला तसंच यावं लागेल, रिसर्च शिकावं लागेल. हे म्हणतोय मी. नाहीतर हाफ नॉलेज इज डेंजरस ते आहे. किंवा तुम्हाला सांगितलंच ना की प्रत्येक कंटेंटचा विषय वेगळा आहे. इथं जे मी बसतोय जसं की मी पण रील्स बनवतो, रील्सलाच एवढे करोडोमध्ये व्ह्यूज आहेत माझ्या. परंतु तिथे कशासाठी बनवलंय मी की ते त्या ऑडियन्सचं शेवटपर्यंत ते बघावं, त्याला ते एंगेजिंग वाटावं, त्याचं करमणूक पण व्हावी आणि त्याला थोडंसं एक गायडन्स मिळावं, एखादं गायडन्स एक पॉईंट मिळावं म्हणून आहे. परंतु ते लाखो लोकांनी बघितलेलं आहे, हजारो लोकांनी बघितलेलं आहे. मग एका पूर्ण क्राऊडला जर एखाद्या वक्त्यानं सांगितलं, 50,000चा क्राऊड आहे, सांगितलं "अरे तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगलं आहे." मग त्यातल्या प्रत्येकाने ते सिरियसली घ्यावं का? नाही. कारण ते क्राऊडसाठी बोललेलं आहे. तुम्हाला जर वन ऑन वन किंवा जसं की जेव्हा आपण एका छोट्या क्लासरूम मध्ये शिकतो तेव्हा प्रॉपर लर्निंग त्या विषयाचं होतं, सिरियस लेवलचं होतं. तेव्हा ही संधी आहे की जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्येच शिकायला पाहिजे आणि त्यातून शिकलेलं न्यूमरॉलॉजी हेच ऑथेंटिक न्यूमरॉलॉजी ठरू शकतं. समजा तुम्ही माझे रील बघून न्यूमरॉलॉजी शिकत असाल, इतरांना सोडून द्या, पण माझी जरी फक्त रील बघितली न्यूमरॉलॉजी आणि तुम्ही ते रील बघून म्हटलं की मी तुमचे सर 500 रील बघितले आणि आता मला न्यूमरॉलॉजी कळली, तसं नाही. त्या कंटेंटचा पर्पज वेगळा आहे ना, असं आहे. ते शिकवण्यासाठी नव्हतंच ना, ते फक्त काय त्या ऑडियन्सला एंगेज करण्यासाठी, शिकवण्यासाठी नव्हतं. शिकायचं आहे ना तर शिकायला क्लासरूम मध्ये यावं. मग ती ही संधी आहे. ओके. आणि त्यामुळे रेग्युलरली क्लासरूम मध्ये या आणि शिक. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल विचारू शकता. आपण 2 मिनिटात जास्तीत जास्त 5 मिनिटात क्लोज करू. ठीक आहे. विद्या मॅम पण आलेत, संदीप सर आहेत, निखिल सर आहेत, शीतल मॅम आहेत. ओके. हा ठीक आहे. शीतल मॅम म्हणताय थँक्यू सर. ओके छान. चालेल. अजून तुमचं काही डाऊट असेल तर विचारू शकता. आता ऑफकोर्स तुमचं पर्सनल काही विचारायचं नाहीये, कारण ते कन्सल्टेशन मध्ये होतं किंवा जे आता शेवटच्या लेक्चर पर्यंत फुल व्हिडिओ ऑन करून राहतील त्यांचा मी एक प्रश्न महत्वाचा जो आहे तो घेईन. पण बाकी इथं आपण त्या सब्जेक्टशी रिलेटेड काय असेल, कन्सेप्टशी रिलेटेड काय डाऊट्स असतील तर डेफिनेटली विचारू शकतो. ठीक आहे. हा सर, संदीप सर काय विचारायचं आहे? हा काय डाऊट यस असेल सर, क्लिअर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. मला गुरुजी असं विचारायचं आहे की आपण जे न्यूमरोलॉजी रिलेटेड हा कोर्स आता शिकवत आहात, तर हा याच्याबरोबर चायनीज म्हणजे लोशो ग्रीड फॉर्मॅट असणार आहे का वैदिक फॉर्मॅट असणार? ओके. आता कसं आहे, हे न्यूमरोलॉजी आत्ताच्या काळात जो वापरला जातोय तो मिश्रण आहे की त्याच्यात म्हणजे लोशी ग्रीड अप्रोच पण इंटिग्रेट झालेला आहे. पुन्हा वैदिक न्यूमरोलॉजी काही कन्सेप्ट आहेत, काही वेस्टर्न न्यूमरोलॉजीचे आहेत. असं म्हणजे बेमालूम मिश्रण आहे सध्याचं जे आहे ते. पण मी काय करतोय की मी ते बघितलं की सध्या प्रचलित काय आहे ते पण मी बघितलं, पण मी स्वतः न्यूमरोलॉजीकडे रिसर्चच्या अप्रोचने जातो की मी बघतो की ठीक आहे हे प्रचलित आहे, पण हे काम करते का, याचे रिझल्ट आहेत का, ते त्याच्यात डिमेरिट्स जास्त आहेत का मेरिट्स जास्त आहेत. मग ज्याच्यात मला जास्त मेरिट्स सापडले ते मी म्हणजे रेग्युलर मध्ये शिकवतो. आणि समजा डिमेरिट जास्त असतील, म्हणजे मेन प्रॉब्लेम काय होतोय की सायन्स जे प्रॉपर सायन्स वाले सब्जेक्ट आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे किंवा अजून बरेच सब्जेक्ट्स आहेत, तिथं कसं होतंय की सतत क्रिटिकल अनालिसिस चालू असतो. ज्याचे डिमेरिट्स जास्त निघतायत ती थिअरी डिस्कार्ड केली जाते. दुर्दैवानं ज्योतिषमध्ये, न्यूमरोलॉजीमध्ये हे लोक करताना दिसत नाहीत. त्यामुळे मग ह्या विषयामध्ये प्रेडिक्शन्स काय व्हायला लागले, इनअॅक्युरेट व्हायला लागले. लोकांचा त्यामुळे विश्वास कमी होतो, लोकांच्या आयुष्यात नुकसान होतं, त्यांचं चुकीचा गायडन्स होतो त्यांना. ओके. मग माझं म्हणणं हे आहे की निदान आपल्या लेवलला आपण जेवढा रिसर्च करू शकतोय, कारण रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर काय आपल्याला शासनानं कुठं दिलेलं नाही या विषयामध्ये. ओके. जसं की सायन्समध्ये दिले. ओके. त्यासाठी बजेट दिलेले आहेत हजारो कोटींचे. ओके. तर मग आपण पर्सनल लेवलला
प्रामाणिकपणे जेवढा रिसर्च करायचा आणि त्यानंतर मग जे आपल्याला हे वाटलं की वर्क होतं याची प्रचिती आली तर ते कंटिन्यू करायचं. मग लोशिग्रेड विषयी मी बोलतो त्याच्याविषयी डिबेटेबल आहे म्हणजे माझा पण आता कसं आहे की तो विषय आता बोलता येणार नाही कारण ते एक वेगळी टँजंट आहे. परंतु लोशिग्रेड विषयी पण बोलणार मी पण माझ्या पाहण्यात त्याचे डिमेरिट्स जास्त आहेत आणि मेरिट्स फार कमी आहेत आणि काळाच्या ओघात ही सिस्टम आतापर्यंत डिस्कार्ड व्हायला पाहिजे. पण मला दिसत नाही की तेवढं ते त्याच्यावर किंवा निदान त्याच्या डिमेरिट्सवर काम व्हायला पाहिजे होतं की हा हे डिमेरिट्स आहेत हे कसे आपण रिमूव्ह करू शकतो. मग ते आहे. पुन्हा वेदिकमध्ये पण मी काय करतो मग एका वाक्यात सांगायचं झालं तर आय टेक दी बेस्ट ऑफ इच वर्ल्ड इंटिग्रेटेड आणि मग त्या माध्यमातून एक पूर्ण न्यूमरॉलॉजीचं जे फ्रेमवर्क आहे एक फॅब्रिक आहे ते सगळं एकत्र करून मी ते बनवतो असं. मग ह्या बाबतीत मी म्हणजे खरं एकदम व्होकल आहे की भरपूर लोक काय बोलतात की आता समजा वैदिक न्यूमरॉलॉजी मध्ये एखादी गोष्ट असेल तर पिढ्यानपिढ्या ते बोलले गेलेलं आहे तर मग एखादी गोष्ट समजा मॅच नाही होत आहे तर त्याच्याविषयी आवाज उठत नाही. ओके जसं की आता 3 आणि 6 आहे तुम्हाला सांगतो फेमस. आता काय होतं की आपल्यावर एखादी गोष्ट सतत बंबाट झाली असेल तर आपण ते पोपटासारखं बोलायला लागतो फक्त की 3 आणि 6 हे अँटी नंबर्स आहेत. परंतु ते जर आपण बघितलं की याच्यामध्ये टेस्लाने सांगितलं निकोला टेस्ला जो अलीकडच्या काळात एक जिनियस माणूस होऊन गेला. ओके म्हणजे आईन्स्टाईनच्या लेवलचा जिनियस माणूस. तर त्यांनी सांगितलंय की ह्या जगाचं सिक्रेट 3, 6 आणि 9 मध्ये आहे आणि 3, 6, 9 हे सिंक्रोनाइज्ड काम करतात. हे तिन्ही नंबर्स सगळ्या युनिव्हर्समध्ये त्याचं स्ट्रक्चरमध्ये दिसतात. मग 3, 6, 9 हे फ्रेंडली नंबर आहेत हे आपल्याला कळतं कुठं म्हणजे आपण मॅथमॅटिकल लेवल बघितलं तर देर इज लाईक 100% गॅरंटी हे फ्रेंडली नंबर. मग आपण ते 3, 6 ते देवगुरु दैत्यगुरु याच्यात चाललोय आलंय आणि इथं काय होतंय की ऍक्च्युली ते अँटी नंबर्स नाहीत कारण कसं समजा देवांचं आणि दैत्यांचं सोकॉल्ड युद्ध होतंय तर तो कशासाठी होते पुन्हा स्वर्गासाठीच होते ना. स्वर्गातल्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी बघाल की तिथं एन्जॉयमेंट चालू आहे नाच गाणी चालू आहेत सुंदर बागा आहेत बगीचा आहेत म्हणजे सगळं इंद्रियांचं सुख आहे त्याच्यासाठीच हे लढत आहेत. मग देव तरी काय वेगळे आहेत म्हणजे देव कुठल्या गोष्टीसाठी लढतायत नंबर 6च्या गोष्टीसाठी लढतायत ना आणि आसूर पण नंबर 6च्याच गोष्टीसाठी लढतात कुठल्या काय त्यांच्यामध्ये दोघे एकाच माळीचे मणी आहेत. मग त्यामुळं देवगुरु दैत्यगुरुच्या बेसवर त्यांना अँटी नंबर म्हणणं हे मला काय पडत नाही किंवा देवगुरु म्हणजे सज्जन माणूस होता बृहस्पती म्हणजे अतिशय सज्जन अतिशय एथिकल असं शक्य नाहीये. का कारण ज्या माणसाने एवढी युद्ध जिंकून दिली तो माणूस कसा काय सज्जन असू शकतो. सज्जनचा अर्थ म्हणतो की तो माणूस अतिशय हुशार आहे. सज्जन माणसाला फॉलो केलं पाहिजे असं माझं बिलकुल म्हणणं नाही उलट जो माणूस प्रभावी आहे त्याला फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं. मग बृहस्पती फॉलो करण्यासारखेच आहेत आणि शुक्राचार्य पण तेवढेच फॉलो करण्यासाठी आणि ते आयुष्यात म्हणतात ना की समग्र म्हणजे आयुष्याला एक समग्रता देणारे दोघे आहेत. त्याच्यात एकाला वजा करणं म्हणजे असं झालं की मला फक्त दिवस पाहिजे माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात रात्र एवढी नको बाबा देवा असं झालं. मग दिवस रात्र जसं आपण दोघांना पण ऍक्सेप्ट करतो आणि ते दोघे एकमेकांना पूरक आहेत विरोधी नाही तसंच हे बृहस्पती आणि शुक्राचार्य हे पण एकमेकांना पूरक आहेत. ओके आपल्याला ते आपण ते लहान मुलांच्या गोष्टीमध्ये बघितलं की अरे ते एकमेकांच्या अपोजिट आहे परंतु ते बॅलन्सिंग फोर्सेस आहेत या युनिव्हर्सचे ऍक्च्युली. हा त्याचा मॅच्युअर व्ह्यू पॉईंट. मग आपण लहान मुलांच्या ज्या गोष्टी पहिल्यांदा कसं की जेव्हा शिक्षण नव्हतं सायकोलॉजी नव्हती आणि आपण म्हणू की खगोलशास्त्र इतकं प्रगत नव्हतं तर तेव्हा आपण गोष्टींच्या माध्यमातून डीप सिक्रेट्स पुढच्या जनरेशनला पास ऑन केले. परंतु आता आपल्याला फक्त स्टोरी टेलिंगवर डिपेंड राहण्याची गरज नाही. नाव वी कॅन हॅव स्टोरी टेलिंग अँड सो मेनी अदर थिंग्स आणि मग ह्या सगळ्यांचा वापर करून आपण खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज ट्रान्सफर नेक्स्ट जनरेशनला करू शकतो. बायनरीमध्ये जगाकडे बघण्याची गरज. ओके असं मला सांगायचंय. तर मग मी थोडक्यात असं करतो मग की म्हणजे लोशुग्रीडचं म्हणजे आता त्याच्यावर जेव्हा लेक्चर होईल तेव्हा आपण बोलू. मग त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी फक्त बघतो मी पण ती जास्त मी रिकमेंड करत नाही कारण डिमेरिट जास्त आहे. पुन्हा वेदिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत पण जसं आत्ता सांगितलं की 3 आणि 6 वाला भारतातले 99.99% लोक ते मानतात परंतु ते हे बघत नाहीत. मला तर 3 आणि 6 वाल्यांमध्ये काय असं कुठं काय नाही दिसलं काय प्रॉब्लेम किंवा त्यांच्यामध्ये काय वैर आहे वगैरे आणि असलं तर त्यांचे बाकीच्या नंबरचा प्रॉब्लेम असतो तो बऱ्याच वेळा. मग मला काय म्हणायचं की आपण आपल्याकडे आता रिसर्च सारखं एवढं चांगलं वेपन असताना
आणि बदलेल ना, तर तर आपण फक्त जे पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे, जुनी पुस्तकं आउटडेटेड होतात ना. आताच बघा, आपण बघतो की रिसेंट एडिशन आहे का नाही बघतो कुठलं पुस्तक घेताना. तर मग आपण हे जे आपली शास्त्र वाचतोय आपण, त्याच्यात पण आपण रिसेंट एडिशन बघितली पाहिजे. समजा ती पण जर त्याच्यात पण जर चुका असतील तर त्या अपग्रेड करायला पाहिजेत ना. आपण नोकियाचा काय तो ठोकळा मोबाईल अजून नाही वापरत आहे ना. आपण 20 वर्षाचा मोबाईल वापरायला तयार नाहीये परत. तर मग मी म्हणतोय 200 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष जुनं का वापरतोय आपण? अपग्रेड का नाही करत आहे? असं म्हणतोय. आणि प्रश्न विचारणं म्हणजे काय अपमान नाही ना. चांगल्या हेतूनं, जगाच्या कल्याणाच्या, स्वतःच्या कल्याणाच्या हेतूनं जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याच्यात कसला आला अपमान, असं म्हणतो. सो अशा पद्धतीनं बघायला हवंय. मग मी त्याच्यात वेस्टर्न न्यूमरोलॉजीचं वापरतो. पुन्हा जसं कॅल्डियन न्यूमरोलॉजी, तर त्याचे रिझल्ट चांगले आहेत. आणि डेफिनेटली ती जसं आपली देवनागरी लिपी आहे ती अतिशय सायंटिफिक आहे, तशाच अप्रोचवर ते आहे कॅल्डियन. त्यामुळे कॅल्डियन वर्क होतं, डेफिनेटली वर्क होतं. मग कॅल्डियन वापरतो. वैदिक न्यूमरोलॉजीचे जे म्हणतो 70-80% जे गोष्टी सांगितलं जातं ते ऍक्च्युअल लागू आहेत ते वापरतो. आणि मग याच्यात अजून म्हणता राहिलं पायथागोरियन मध्ये, मग पायथागोरियन मध्ये काही गोष्टी वापरतो असं आहे. मग ते त्या वेळेस कसं की तो टॉपिक आणि मग पुन्हा त्याचा क्रिटिकल अनालिसिस विषयी आपण जेव्हा बोलू स्पेसिफिक मध्ये, तेव्हा ते चांगलं सांगतो. कारण आता म्हणजे आपण एक विषय ओके बोलायचं तर ओके त्याच्यातून 10 टँजंट्स निघतायत असं आहे ते. त्यामुळे त्याला टॉपिक बाय टॉपिक घेणं जास्त उपयोगी आहे. चालेल. ठीक आहे. ठीक ठीक आहे. एक दुसरी विनंती, आजचा जो तुम्ही पूर्ण सादरीकरण केलं ना, तो तुमचा व्हॉइस क्वालिटी आहे ना, म्हणजे व्हॉइस कमी येतोय पुढे कमी येतो. ऐकायला. तर काय झालं? त्याच्यामध्ये जरा ओके करतो मी. आज हे माईक हा तर जरा त्यामध्ये थोडं उद्या हा माईक मग वगैरे जरा काय किंवा व्हॅल्यूम कसं वाढवता येईल ते जरा बघा. बारकाव्यानं ऐकावं लागतंय एवढंच. थँक्यू फॉर सजेशन. काय झालं की हे जे वायरलेस माईक आहे तो आता अवेलेबल नव्हता मला, त्यामुळे मी हा वायर्ड माईक वापरण्याचा प्रयत्न केला, पण मगाशी तुम्हाला आवाज नाही आला. पण ठीक आहे, उद्या आपण याच्यावर काय उपाय काढू. ओके, चालेल. ठीक आहे सर, थँक्यू सो मच प्रश्न विचारण्याबद्दल. कारण त्या तुमच्या नाही प्रश्नामुळे नाही पण दिशा मिळते त्या लेक्चरला, असं होतंय. आणि कितीतरी येस येस. जणांचं समजा त्या निमित्तानं काही काय त्यांचे झालेलं आहे सध्या समाज व्यवस्थेमध्ये न्यूमरोलॉजी, वैदिक अंक, ज्योतिष, एस्ट्रॉलॉजी हे इतके व्हायरल झालेले कंटेंट आहेत आणि प्रत्येक ज्यांनी जो स्वीकारलेला आहे त्याच्या अपोज इतर कॉन्सेप्टला ते प्रत्येक जण नावं ठेवत चाललेलं आहे. ह्याच्यात काही नाही नाहीये तसं. ह्यानी म्हणायचं, दुसऱ्यानी नाही, म्हणायचं तसं नाही. ह्याच्यात काही नाही, असं ते होतंय. हा. आणि त्यामुळे नव्याने शिकणारा माणूस, मी आता गेले दीड एक वर्ष या कॉन्सेप्टशी जोडलेलो आहे. काही लोशो ग्रीड बघतोय, वैदिक ग्रीड बघतोय, मी पण काही दशा, अंतरदशा, प्रत्यंतरदशा वगैरे काढण्या इतपत मी पण नॉलेज घेतलंय. पण एकूण कन्फ्युजन आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेचं, समजा माझी पत्रिका आहे, त्याचं अक्युरेट प्रिडिक्शन करणं हे मात्र अजून मला कोणाकडून शिकता आलं नाही. ते अपेक्षा मला तुमच्याकडून आहे, म्हणून मी आपल्यासोबत जोडलोय. आता या जो तुमचा फ्रीचा आहे तोही मी करेन आणि पुढे पेड असेल तरी पण मी नक्की करेन. पण मला पूर्णत्व करायचंय. हो सर, हो आधा सर, मी पण काय उपयोगाचं नाही. ओके, शुअर. मी म्हणजे पण आता पूर्ण अर्ध काय शिकेन. म्हणतो. हा, शुअर सर. येस येस. मॅडम, आणि मग कसं म्हणजे ह्या सगळ्या कन्फ्युजन मधून मी पण गेलेलो आहे, काय म्हणतात या शास्त्रांचा विद्यार्थी म्हणून. हा ना. मी मग हळूहळू वाट काढत गेलो की अरे हा. आणि पुन्हा ऑफकोर्स सायन्स मधले काही गोष्टी आहेत किंवा रिसर्च टू द एक्सटेंट दॅट इज ऍप्लिकेबल तेवढा अप्लाय केला. पण पूर्ण समजा लेफ्ट ब्रेनचं जे सगळं लॉजिक आहे ते इकडे इम्पोर्ट केलं तर ते कुशकामी आहे किंवा ते मिसलिडिंग ठरतं. कारण हे मिस्टिकल सायन्सेसला मी मुलांना जर फिजिक्स शिकवताना जे शिकवतो तो अप्रोच मी मुलांना इथं घेऊन, शब्दशः इथं घेऊन असं नाही म्हणू शकत. तिथलं पण जे रिलेटेबल आहे तेच इकडे आणू शकतो. बाकी हा विषय आहे राईट ब्रेनचा आणि त्याच्याही बियॉन्ड असलेल्या गोष्टींचा आहे. म्हणजे थोडक्यात विश्वातल्या सगळ्याच गुड गोष्टींचा आहे, एकतर अननोन गोष्टींचा आणि अननोएबल गोष्टींचा हा विषय. ओके, तर मग इथं मग सायन्स मधलं मग थोडंसं सांगतो मी. मग काही मुलं मग सगळं लॉजिक लावायला लागतं. मग त्यांना म्हणतो अरे बाबा तू लेफ्ट ब्रेन मध्ये अडकलायस, नाही कळणार तुला हा विषय. ओके, मग ते राईट ब्रेन आणि आपली इंट्युशनचा वापर करायला पाहिजे असं. मग आता तुम्ही सांगताय तसं की मग आपण काय करू शकतो की मग बेस्ट ऑफ इच वर्ल्ड आपण घेऊ शकतो. कुठलं एकच पॅकेज आहे तसं स्वीकारणं अवघड आहे का? घेता येऊ शकलं असतं आपल्याला. सायन्समध्ये आपण समजा आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी
बऱ्यापैकी ऍज अ पॅकेज घेऊ शकतो, कारण त्याच्यात चान्सेस चुका असण्याचे फार कमी आहेत, कारण खूप लोकांनी त्याला क्रिटिकली रिव्ह्यू केले. ओके. आणि कित्येक गोष्टींचे पुरावे जे तेव्हा नव्हते पण आता 100 वर्षांनी सापडले. परंतु दुर्दैवानं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा न्यूमरोलॉजीमध्ये असं काही क्रिटिकल रिव्ह्यू झालेच नाही, ही सिस्टमच नाही आपल्याकडं. त्यामुळे कुठलीही गोष्ट ऍज अ पॅकेज घेणं खूप रिस्की आहे. मग आपल्याला त्यातलं येस घेताना कसं की त्यात हिरे मोती पण आहेत, मानकं आहेत आणि त्यात कचरा पण खूप आहे. मग तो कचरा पण आपल्याला रिमूव्ह करायला पाहिजे निर्दयीपणे, निष्ठुरपणे. आणि जे चांगलं आहे ते पण आपण सोडता कामा नये. ते तर अगदी आपल्याला म्हणतात ना की कुठल्याही एक्सटेंटला जाऊन ते आपल्याला मिळवायचं असं. पण अशा पद्धतीनं मला वाटतंय की लोक कसं करतात की रिस्पेक्ट देणं म्हणजे सगळं आहे तसं स्वीकारणं. आहे तसं स्वीकारणं हे खूप रिस्की आहे, कारण या क्षेत्रामध्ये रिसर्च क्रिटिकल अनालिसिसची परंपरा नाहीये. तेव्हा याच्यामध्ये किती किती अडल्टरेशन झालेत आपल्याला माहिती नाही. आणि कितीतरी आपण म्हणू की ज्या डिमेरिट्स आहेत ते आपण तसेच रेटून रेटून वापरतो असं. मग मला हे सांगायचं की जसं डाल्टननं ऍटॉमिक थिअरी दिली 200 म्हणजे 1802च्या आसपास, 250 वर्ष झाली. पण आपण आता त्यातलं सगळं नाही मानत आहे. जे 200 वर्षात काळाच्या कसोटीवर टिकले तेच मानतोय ना, आणि बाकीचं डिमेरिट आहे असं सांगतोय ना. तसं इथं काही पद्धतच नाहीये. त्यामुळे आपण ती निर्माण करायला पाहिजे आपल्या लेवलला. आणि अशा पद्धतीनं आपण या क्षेत्रामध्ये एक छोटी का होईना क्रांती आणू शकतो. आणि महत्वाचं की ह्या गोष्टीचा समाजामध्ये त्यामुळे ऍक्सेप्टन्स वाढेल, समाजामध्ये रीच वाढेल, आणि मग त्यातून मग समाज म्हणजे व्यक्तीच नाही, संपूर्ण समाजाचं भविष्य आपण जास्त बेटर करू शकतो.